नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या एक पान कवितेचे या उपक्रमामध्ये सौ श्यामा देशपांडे आपले स्वागत करीत आहे. आज ही मी विंदा करंदीकर यांची कविता रसग्रहणाला घेतली आहे. आता ही विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रत्नागिरीमध्ये झाला. त्यांनी प्राध्यापक हा त्यांचा पेशा होता, परंतु ते रत्नागिरी किंवा कोकणापुरते मर्यादित राहिले नाही, तर वैश्विक पातळीवर त्यांचं साहित्य गेलं आणि अनेक कविता संग्रह त्यांनी लिहिले. त्यानंतर बालकविता संग्रह लिहिले, समीक्षा लिहिल्या. अमृतानुभवाच्या ग्रंथावर त्यांनी अर्वाचीनीकरण केलेले, समीक्षा लिहिलेल्या आहेत, केलेले. त्यानंतर रामायण महाभारत यातील प्रतिमांचा चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे. त्यांनी स्वतः काव्य वाचन केलेले आणि मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार त्यांनी मिळवून दिला. अशा प्रकारे हे थोर असे कवी होऊन गेले आणि मराठी साहित्याला एक चांगल्या प्रकारचं वळण पण त्यांनी दिलं. त्यांचे अनेक कविता संग्रह आहेत. मृद्गंध आहे, स्वेदगंधा, अशा अनेक कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. बालकवितांसाठी 11 संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. तर आज मी त्यांची हुंकार ही कविता आपल्यापुढे सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे हुंकार. मनास माझ्या कधी कधी ती रितेपणाची जाणीव होते. मनास माझ्या कधी कधी ती रितेपणाची जाणीव होते. आणिक जे केले ते सगळे शून्यात पुरे जिरुनी जाते. आणिक जे केले ते सगळे शून्यात पुरे जिरुनी जाते. मी पण जाते घसरत घसरत, मी पण जाते घसरत घसरत, अनुभूतीच्या शेवाळातून, अनुभूतीच्या शेवाळातून. शून्यामागून शून्य चढती, मूल्य न वाढे फसवे जीवन. शून्यामागून शून्य चढती, मूल्य न वाढे फसवी जीवन. हुंकार असा अवचित येतो रित्या मनाच्या गहन गुहेतून. अनभोगाचे रतुनी डोंगर त्यामागे मी लपतो जाऊन. आणि भोगाचे रतुनी डोंगर त्यामागे मी लपतो जाऊन. रितेपणाची सरेन जाणीव, हुंकाराचे पुन्हा उठे भय. ठरतो ठरतो तोच पराभव, ज्यात मानिला मी माझा जय, ज्यात मानिला मी माझा जय. तर अशी ही हुंकार कविता आहे. यामध्ये एक प्रकारची अनुभूती कवी हा घेतो आहे की कवीला ही म्हणजे शोध करतो ह्या, आणि रितेपणाची त्याला कुठेतरी जाणीव होते. कारण जीवन हे शेवटी अपुरं आहे. कितीही ते पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न केला तरीही ते पूर्ण होत नाही. कुठेतरी मनामध्ये एक प्रकारचा अधुरेपणा, अपुरेपणा हा माणसाच्या मनाला सारखा खंत करत असतो की हे केलं तर ते पूर्ण झाले आणि समाधान मिळाले, असं कधीही जीवनामध्ये होत नाही. सतत काहीतरी म्हणजे एखादं क्षितिज असावं, क्षितिजाच्या मागे जसं पळत राहावं, तिथपर्यंत गेलं की क्षितिज पुन्हा पुढे जातो. म्हणजे आशा म्हणा, इच्छा म्हणा, यासारख्या कशा वाढत जातात आणि त्या मागे हा माणूस धावतो. परंतु तरीही तो अपुराच असतो, कारण माणसाला समाधान मिळत नाही. तर मनास माझ्या कधी कधी ती रितेपणाची जाणीव होते. कितीही केलं तरी आपण एक प्रकारे रितेत, कुठंतरी पोकळे अशी त्यांना जाणीव होती. आणि जे केले ते सगळे शून्यात पुरे जिरुनी जाती. जे केलं ते सगळ्याचं शून्य, म्हणजे काही काळानंतर प्रत्येक गोष्ट कशी मागे पडत जाते. प्रत्येक गोष्ट ही चिरतरुण किंवा असं राहत नाही. कुठल्याही गोष्टीचा अनुभव हा असाच येतो. झाडे लावली, काही दिवसांनी फुले येतात, पुन्हा ते झाड निघून जातं. घरे केली, पुन्हा काळ बदलत राहतो, सगळं बदलावं लागतं, अवस्था बदलतात, माणूस सारखा त्या रितेपणातून जात राहतो. मी पण जाते घसरत घसरत. आता मी पण कसं जातो, मी हे करेन, मी ते करेन, ही जी जाणीव असते माणसाला, पण ती घसरत जाते. मीपणा त्याला उरत नाही. कसा? तर अनुभूतीच्या शेवाळातून. अनुभूतीच्या शेवाळातून म्हटले. शेवाळ कसं असतं, निसर असतं, तसं हे अनुभूती निष्ठत जातात. शून्यामागून शून्य चढती, मूल्य न वाढे फसवी जीवन. कितीही आपण केलं तरी शून्यच उरत राहतो. कधीही त्यांना असं समाधान मिळत नाही आणि जीवन फसवे
त्याला अनुभूती येते. हुंकार असा अवचित येतो, पण आतून एक हुंकार येतो पुन्हा मनामध्ये. हे चैतन्य आतमध्ये आपल्या मनामध्ये जे चैतन्य हुंकार जो देतो ते चैतन्य रित्या मनाच्या गहन गुहेतून दिले. गुहा आहे आणि तीही गहन आहे आणि रित्या आहे. हे चैतन्य कुठून येतो? अनभोगाचे रथी डोंगर, अनेक भोगांचे डोंगर मी रचतो, कल्पना करतो, मी हे करीन, मी ते करीन. भोग हे कधीही त्यांचे संपत नाही, त्यामागे मी लपतो जाऊन. मनाला किती इच्छा वाढतच जातात, त्याच्या मागे मी लपतो. कारण भोग हे संपत नाहीत, इच्छा हे संपत नाहीत, रीते पण संपत नाही. त्यामागे मी लपतो जाऊन, रीतेपणाची सरेन जाणीव. रीतेपणाची जाणीव मात्र सरत नाही. जसं यती आणि ययाती हे जे दोन राजे होते, तर ययाती हा किती भोगामध्ये सारखा तो आसक्त असायचा. भोग नको असे त्याला कधीच वाटायचं नाही. अशी जी अवस्था असते की भोग नकोच, अनभोगाचे रचुनी डोंगर, किती भोग घेतले तरी पुरे वाटत नाही. त्यामागे मी लपतो जाऊन, रीतेपणाची सरेन जाणीव. रीतेपणाची जाणीव मात्र संपत नाही. हुंकाराचे पुन्हा उठे भय. पुन्हा आतून हुंकार येतो काय की चल हे कर असं. ठरतो तोच पराभव, ज्यात मानिला मी माझा जय. तोच म्हणजे आतून एक हुंकार येतो. हे हुंकार कोण आहे? ते चैतन्य, ते त्याच्याही पलीकडे आहे. ठरतो तोच पराभव. आतून मन सांगतं हे कर ते कर, पण मानिला मी माझा जय. असं वाटायचं की मी करतोय हे जे वाट नाही माणसाला. ज्यात मानिला मी माझा जय. ठरतो तोच पराभव. मीपणाचा जो अहंकार आहे तो माझ्याजवळ होता आणि तोच माझा पराभव आहे. पण याच्याही पलीकडे एक चैतन्य आहे, एक हुंकार आहे आणि तो आतून जाणीव देत आहे, तो व्यापक आहे आणि म्हणून माझा हा पराभव आहे. यामध्ये मी कुणी करणारा नाही, करून घेणारा तो असतो. हे या कवीच्या लक्षात आलं. हुंकार जो आहे, हुंकार म्हणजे चैतन्य. जसं ओंकाराचा नाद, ओंकार हा आपल्यामध्ये जसा आहे तो कुठं आहे? आतूनच आहे. परापश्यंती मध्यमा आणि वैखरी. तर परेपासून जो नाद येतो तिथं तो हुंकार असतो. याला नाद असं म्हणतात. परब्रह्माचा नाद ज्याला म्हणतात. नाद ब्रह्ममूर्छले अशा प्रकारचा म्हणजे जे चैतन्य आहे ते आपल्यामध्ये आहे. ठरतो तोच पराभव कोणता? ज्यात मानिला मी माझा जय. मला मीपणाचा अभिमान होता. हे मी करेन, ते मी करेन, भोगाचे डोंगर रचेन, पण तरीही मन कसं उदास होऊन जायचं. रीतेपणाची जाणीव सारखी मनाला होत जायची. पण मनाला नंतर हुंकार जेव्हा कळतो तेव्हा अरे मी कोणी नाही, हा हुंकार देणारा दुसरा कोणीतरी आहे, चैतन्य आहे, हा परमात्मा आहे, तो सगळं करून घेतो आहे. आणि म्हणून ही विशालपणाची जाणीव आणि स्वतःचा पराभव. शेवटी माणूस हा संकुचितच आहे, त्याला एक प्रकारची मर्यादा आहे. म्हणून इथे या ठिकाणी त्याला त्याची जाणीव होते की हुंकाराचे पुन्हा उठे भय, रीतेपणाची सरेन जाणीव. रीतेपणाची जाणीव मात्र मनातली संपत नाही. म्हणजे हाव इच्छा हे मात्र संपत नाही आणि मीपणा हाही संपत नाही. म्हणून त्याला पराभव वाटतो. ही आतमध्ये एक शक्ती आहे, ती चैतन्याची आहे, ती भगवंताची आहे. धन्यवाद. एक पान कवितेचे.